नमस्कार, संगीता क्रोशॅटमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। सोलार सिस्टीमच्या सेगमेंटमधला आजचा आपला व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये आपण मंगळ ग्रह बनवणार आहोत, म्हणजे मार्स। त्यासाठी मी वापरते 4 प्लाय वूल मधला डार्क ऑरेंज कलर। मार्स हा लाल कलरचा असतो नॉर्मली, पण एकदम भडक लाल वापरत नाहीये मी। डार्क ऑरेंज कलर जसं आपल्याला इमेज मध्ये गुगलवर मिळते सोलार सिस्टीमची इमेज, त्या हिशोबाने मी हा डार्क ऑरेंज कलर वापरते। 3 mm चा क्रोशे हुक घेतलाय। चला तर आपण स्टार्ट करू। स्टार्ट आपण मॅजिक सर्कलने ॲज युजुअल मॅजिक रिंगने करणार आणि मॅजिक सर्कल मध्ये एक चेन घेऊन आपण 6 सिंगल खांब बनवून घ्यायचे। हा आपला पहिला झाला, 2 3 4 5 आणि 6 दोरा खेचून घ्यायचा आहे। दुसरा राउंड स्टार्ट करायचे। हे राउंड कंप्लीट न करता पहिल्या खांबापासून आपल्याला दुसरा राउंड स्टार्ट करायचे आहे। दुसऱ्या राउंड साठी आपण प्रत्येक खांबावरती 2-2 असे 6 खांबावरती 12 सिंगल खांब बनवून घेणार। त्यासाठी हा आपला पहिला सिंगल खांब झाला। या पहिल्या सिंगल खांबला आपण स्टिच मार्कर टाकून ठेवायचा, जेणेकरून आपल्याला तिसऱ्या राउंड साठी पहिला खांब कुठला आहे कळेल। त्याच खांबावरती आपण हा दुसरा खांब बनवून घ्यायचा आहे। पुढच्या प्रत्येक खांबावरती प्रत्येकी 2-2 अशा पद्धतीने आपण जे पहिल्या राउंडचे 6 खांब आहेत त्याच्यावरती 12 सिंगल खांब बनवून घेणार आहे आपण। तिसरा राउंड स्टार्ट करायचे। त्यासाठी आपल्याला 1-2-1-2 अशा पद्धतीने तिसऱ्या राउंड साठी 12 खांबावरती टोटल 18 खांब बनवायचे। हा आपला पहिला झाला खांब, जिथे आपण स्टिच मार्कर लावलाय। त्याच्या पुढच्या खांबावरती 2 सिंगल खांब बनवून घ्यायचे। पुढच्या खांबावरती पुन्हा 1 सिंगल खांब बनवायचा। त्याच्या पुढच्या खांबावरती 2 बनवायचे। असं 1-2-1-2 अशा पद्धतीने 12 जे सिंगल खांब आहेत त्या सिंगल खांबावरती टोटल मी 18 सिंगल खांब बनवून घेणार। तिसरा राउंड आपला कंप्लीट झालाय। चौथा राउंड हे 24 खांबाचा असेल। त्यासाठी पहिल्या खांबामध्ये 2 सिंगल खांब आणि त्याच्या पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी 1-1, पुन्हा 2, त्याच्या पुढच्या दोघांमध्ये 1-1 अशा पद्धतीने आपल्याला हे इन्क्रीज करायचं आहे। हा जो चौथा राउंडचा पहिला खांब आहे तो घातला आणि त्याच खांबामध्ये मी हा दुसरा खांब घालते। त्याच्या पुढच्या खांबामध्ये प्रत्येकी 1-1 2 वेळा, हे पहा 2 खांबामध्ये 1-1 घातलाय। पुन्हा पुढे चौथ्या खांबात 2 खांब घालायचे। 5व्या आणि 6व्या म्हणजे पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी 1-1 अशा पद्धतीने एकामध्ये 2 आणि 3, पुढच्या 2 मध्ये 1 अशा पद्धतीने हे राउंड आपण कंप्लीट करून घ्यायचे। म्हणजे 18चे आपल्याकडे 24 खांब होतील। चौथा राउंड आपलं कंप्लीट झालंय। 5वं राउंड हे प्रत्येक खांबावरती 1-1 असं 24 खांबावरती 24 सिंगल खांब बनवून घेणार आपण। 5वा राउंड मी कंप्लीट करून घेते।
हे पहा, 5वा राऊंड सुद्धा प्रत्येक खांबावरती एक एक अशा पद्धतीने 24 खांब घातलेले आहेत आपण. 5वा राऊंड सुद्धा प्रत्येक खांबावरती एक एक पद्धतीने कंप्लीट केलं आहे. सेम पद्धतीने 5व्यासारखं 6वं, 7वं, 8वं आणि 9वं म्हणजे 5, 6, 7, 8 आणि 9 ही 5 राऊंड आपल्याला प्रत्येकी एक एक पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर मी 9व्या राऊंडपर्यंत कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. हे पहा, 9वं राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे. प्रत्येक खांबावर एक एक अशा पद्धतीने हे टोटल 5, 6, 7, 8 आणि 9 असे हे राऊंड कंप्लीट केले मी. 10व्या राऊंडसाठी आपल्याला आता डिक्रीज करत जायचं आहे. ही 24 आहे, 24च्या जागी 18 सिंगल खांब घेणार आपण. त्यासाठी पहिल्या 2 टाक्यामध्ये 2 स्टिच टुगेदर म्हणजे 2 टाके एकत्र, पहिल्या 2 खांबामध्ये मिळून एकच खांब बनवणार मी. त्याच्या पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब. हेच पुन्हा आपल्याला पुन्हा रिपीट करत जायचे 6 वेळा. 2 खांबामध्ये प्रत्येकी 2 स्टिच टुगेदर, पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब. पुढे तसंच 2 स्टिच टुगेदर आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक. असं हे 24 खांबावरती आपण टोटल 18 खांब बनवून घेणार. हे पहा, आता 11वा राऊंड आहे आपलं. 18 खांबांचं डिक्रीज करून 12 खांब बनवायचे आहेत. त्यासाठी पहिल्या खांबावरती एक खांब बनवणार आपण. स्टिच मार्कर टाकून घ्यायचं आहे पुन्हा आणि पुढच्या 2 खांबावरती 2 स्टिच टुगेदर. हे आपल्याला रिपीट करत जायचं आहे. एक खांब आणि पुढच्या 2 खांबावरती 2 टॉक, पुन्हा एक खांब, पुढच्या 2 खांबावरती 2 टॉक. हे पहा, हे राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे 11. आता ह्या होलमध्ये आपल्याला भरायचं आहे फोम. फोम असा पिंजून भरायचा आपल्याला. जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपल्याला भरायचं आहे त्याच्यामध्ये. आणि शेवटचं राऊंड बनवायचं आहे आपल्याला. आता हे जे 12 खांब आहेत त्या 12चे 6 करायचे आहेत आपल्याला, म्हणजे 2 स्टिच टुगेदर बनवायचे आहेत. त्यासाठी आम्ही स्टिच मार्क काढते आणि पहिले जे 2 खांब आहेत त्यांचा एकत्र 2 स्टिच टुगेदर बनवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने याला पुन्हा स्टिच मार्क लावून ठेवायचं आहे आणि हे राऊंड सेम पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचे. हे जे 12 खांब आहेत त्या 12 खांबावरती टोटल आपल्याला 6 2 स्टिच टुगेदर बनवून घ्यायचे. हे पहा, असे हे 6 2 स्टिच टुगेदर घालून घेतलेले आहेत. तर हा जो पहिला घातला आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करून हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. एक चेन घेऊन थोडासा लांब दोरा ठेवून आपल्याला हे दोरा कट करून घ्यायचा आहे.
शेप द्यायचा आहे त्याला प्रॉपर गोल। पण पिंजून फोम टाकलाय त्यामुळे आपण जसा शेप देऊ तसा ह्याला शेप होणार आहे, जाणार आहे। आणि टेपेस्ट्री निडलमध्ये दोरा टाकून ही जी टोक आहे ती शिवून घ्यायची। हे पहा, एक खेचून घेतल्यावर अगदी जसा इथे पूर्ण राऊंड होते तसा राऊंड तयार झाले। तर आपल्याला हा एक्स्ट्रावाला दोरा साइडने हाईड करून टाकायचा आहे, पण हाईड करताना जोरात खेचायचा नाही आहे, जेणेकरून इथे खड्डे पडतील किंवा हा शेप बिघडून जाईल। थोडं इझिली एकदम हलक्या हाताने असा थोडासा खेचून घ्यायचा आहे। इनफ हाईड झाल्यावर एक्स्ट्रावाला दोरा आपण कट करून टाकायचा आहे। आणि याला राऊंड शेप द्यायचा आहे, जेणेकरून हा प्रॉपर राऊंड मध्ये दिसेल। तर रेडी झालेला आहे आपला मंगळ ग्रह। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील। धन्यवाद।